नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव गजानन वाडेकर. स्वागत आहे तुमचे सर्वांचे परत एकदा जी के एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण जी के और जी एसच्या रिलेटेड महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. चला तर खालच्या प्रश्नाचे उत्तर बघूया. सुवर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार राज्यघटनेत कशाचा समावेश करता येतो? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक ए, मूलभूत हक्क. सुवर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार राज्यघटनेत मूलभूत हक्कांचा समावेश करता येतो. प्रश्न क्रमांक 1, राज्य विधिमंडळ संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असते? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक ए, विधानसभा. राज्य विधिमंडळ संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असते. प्रश्न क्रमांक 2, साबरमती ते दांडी कडे जाण्यासाठी एकूण किती दिवसाचा कालावधी लागला होता? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक बी, 25 दिवस. साबरमती ते दांडी कडे जाण्यासाठी एकूण 25 दिवसांचा कालावधी लागला होता. प्रश्न क्रमांक 3, न्यायमूर्ती रानडे यांचे राजकीय गुरु कोणती व्यक्ती होते? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक बी, गोपाळ गोखले. न्यायमूर्ती रानडे यांचे राजकीय गुरु गोपाळ गोखले ही व्यक्ती होती. प्रश्न क्रमांक 4, कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक बी, लाकूड. लाकूड या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो. प्रश्न क्रमांक 5, भारताचे राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जात असते? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक ए, अप्रत्यक्ष. भारताचे राष्ट्रपतीची निवडणूक अप्रत्यक्ष प्रकारे केली जात असते. प्रश्न क्रमांक 6, भीमताल हे खालीलपैकी कोणत्या पाण्याचे प्रसिद्ध सरोवर आहे? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक बी, गोड्या. भीमताल हे खालीलपैकी गोड्या पाण्याचे प्रसिद्ध सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 7, भारतातील सर्वात उंच धबधबा खालीलपैकी कोणता आहे? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक ए, गिरसप्पा. भारतातील सर्वात उंच धबधबा खालीलपैकी गिरसप्पा आहे. प्रश्न क्रमांक 8, भगिनी निवेदिता या खालीलपैकी कोणाच्या शिष्य होत्या? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक बी, स्वामी विवेकानंद. भगिनी निवेदिता या खालीलपैकी स्वामी विवेकानंद यांच्या शिष्य होत्या. प्रश्न क्रमांक 9, अंड्यामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व आढळत नसते? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक सी, सी जीवनसत्व. अंड्यामध्ये खालीलपैकी सी जीवनसत्व आढळत नसते. प्रश्न क्रमांक 10, चाळकेवाडी पवन विद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक सी, सातारा. चाळकेवाडी पवन विद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते ठिकाण ऊर्जा निर्मिती केंद्र नसलेले आहे? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक ए, अंबरनाथ. खालीलपैकी अंबरनाथ हे ठिकाण ऊर्जा निर्मिती केंद्र नसलेले ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या नदीवर चांदोली धरण स्थित आहे? याचे योग्य पर्याय आहे ऑप्शन क्रमांक सी, वारणा. खालीलपैकी वारणा नदीवर चांदोली धरण स्थित आहे. तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणते फळ डोळ्यासाठी अमृतासारखेच आहे? याचे योग्य आन्सर कमेंट करून सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या अगोदरच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. धन्यवाद.